वैवस्वत मन्वंतरातील सप्तऋषींपैकी एक ऋषी म्हणून गौतम प्रसिद्ध आहेत. पण आकाशात दिसणाऱ्या सप्तऋषींचे ताऱ्यांमध्ये यांचे नाव नाही. 4 मन्वंतरांमध्ये असलेल्या सप्तऋषींची नावे वेगवेगळी आहेत. गौतम ऋषी हे अक्षपाद गौतम म्हणून प्रसिद्ध आहेत. हे न्याय दर्शनशास्त्राचे प्रथम प्रवक्ता. यांनीच या शास्त्राला सूत्रबद्ध करून व्यवस्थित रूपात लिहिले. ते उत्तम धनुर्धर सुद्धा होते. धनुर्वेदावर यांनी एक ग्रंथ लिहिला होता. न्यायशास्त्रकार असून ते स्मृतिकार पण होते. ऋषी गौतम महातपस्वी, संयमी व तेजस्वी होते. त्यांचे हे सर्व गुण पाहून ब्रह्मदेवाने त्यांना आपली सुंदर कन्या अहिल्या ही विवाहासाठी नियोजित केली आणि त्यांनी गौतमांशी तिचा विवाह लावून दिला. एका ठिकाणी स्वतः अहिल्येनेच स्वयंवरात अनेक देवांना नकार देऊन या तेजस्वी गौतमांशी विवाह केल्याची कथा पण सांगितली जाते. या सर्व देवांमध्ये देवांचा राजा इंद्रसुद्धा आहे. या इंद्राला अहिल्याची अभिलाषा होती आणि ती कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळायला पाहिजे असे त्याला सातत्याने वाटत होते. एकदा त्याने चंद्राचे साह्य घेऊन गौतम ऋषींना मध्यरात्र असतानाच पहाट झाली असे भासवले. नित्याप्रमाणे गौतम ऋषी स्नानाला गेले असताना इंद्राने गौतम ऋषींचे रूप घेतले आणि ते अहिल्येकडे आले. अहिल्येला आश्चर्य वाटले. तिने त्यांना तसे विचारले पण ते म्हणाले की मी तुझा पती आहे आणि मी काहीही कोणत्याही वेळी तुझ्याजवळ येऊ शकतो. आणि मग त्या इंद्राने तिच्याशी गैरवर्तनही केले. इतक्यात गौतम ऋषींच्या असे लक्षात आले की पहाट झाली नाहीये, आपली चूक झाली आहे आणि म्हणून ते मधल्या रस्त्यानेच आश्रमात परत आले. झाला प्रकार त्यांनी पाहिला आणि मग त्यांनी इंद्राला या वाईट कृत्याबद्दल शापही दिला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पत्नीला सुद्धा तू शिळा होशील म्हणजे दगड होशील असा शाप दिला. थोड्या वेळाने शांत झाल्यावर त्यांनी सांगितले की श्रीराम तुला तुझे पूर्वीचे रूप प्राप्त करून देतील. आणि एवढे बोलून ते तेथून निघून गेले. गौतम व अहिल्या यांना 2 पुत्र झाले होते. एक शतानंद आणि दुसरा विजया. पैकी शतानंद हा राजा जनकाचा पुरोहित होता. गौतम ऋषींनी शंकराच्या मस्तकावरील गंगा ब्रह्मगिरीस म्हणजे दक्षिण भारतात आणली. त्याची हकीकत अशी आहे की फार पूर्वी विंध्य पर्वताचे दक्षिणेस दंडकारण्यासारखी अनेक अरण्ये होती. येथे जंगली जमाती, हिंस्र पशु व असुरांचे राज्य होते. त्यावेळी विंध्य पर्वत ओलांडून फक्त अगस्त्य ऋषी सर्वप्रथम दक्षिणेत आले होते. पण ते थेट अगदी दक्षिण दिशेला जाऊन राहिले होते. तिथे त्यांचे कार्य सुरूही झाले होते. त्यांचे वेगवेगळे आश्रमही तिथे होते. पण ब्रह्मगिरीसारख्या डोंगराळ व जंगलाने व्याप्त असलेल्या प्रदेशात गौतम ऋषी सर्वप्रथम येऊन राहिले. त्यांनी तिथे आपला आश्रम स्थापन केला आणि तेथे आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून झाडं झुडपं काढून भात शेती करायला सुरुवात केली. त्यांच्या या अथक परिश्रमाने भाताचे खूप उत्पन्न येऊ लागले. ते पाहून इतर अनेक ब्राह्मण त्यांच्या आश्रयाने ब्रह्मगिरी परिसरात राहू लागले. दिवसेंदिवस गौतम ऋषींचे महत्त्व वाढू लागले. लोक त्यांना मान देऊ लागले, त्यांच्या आश्रयाला राहू लागले. पण याचा काही लोकांना मात्र मत्सर वाटला. त्यांनी गौतम ऋषींवर गोहत्येचा खोटाच आळ घेतला व त्याचे पाप निवारणार्थ त्यांनी गंगेला इथे आणावे व तिच्या पवित्र जलात स्नान करून पापमुक्त व्हावे असे सांगितले. मग मात्र गौतमांनी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले व त्यांच्या जटेतील गंगेला पुन्हा एकदा पृथ्वी तलावर प्रवाहित करावे अशी विनंती केली. त्यानुसार ब्रह्मगिरीवर गंगा वाहू लागली किंवा उगम पावली. ती गौतमांनी आणली म्हणून ती गौतमी. ती पूर्ववाहिनी असून पुढे ती गोदावरी या नावाने प्रसिद्ध झाली.
ही कथा आपल्या सर्वांना खरं तर तपशिलासह माहिती आहे, म्हणून मी इथे फक्त थोडक्यात सांगितली आहे. विश्वामित्रांचे यज्ञरक्षणानंतर विश्वामित्र ऋषी रामलक्ष्मणांसह मिथिला नगरी सीता स्वयंवरासाठी जात असताना गौतम ऋषींचे आश्रमात आले होते. तिथे त्यांची पत्नी अहिल्या शिळाहून पडली होती. श्रीरामांनी तिला पूर्ववत मनुष्य रूप देऊन शापमुक्त केले. त्यावेळी तपश्चर्या पूर्ण करून ऋषी आपल्या आश्रमात परत आले होते. त्यांनी पत्नी अहिल्यासह आपल्या आश्रमात निवास करून लोककल्याणाचे आपले कार्य सुरू केले.